कपिल सिब्बल यांनी आणखी एक महत्त्वाचा युक्तिवाद या ठिकाणी केलाय। शिंदे गटाच्या आमदारांनी अध्यक्षांसमोर आधी 2018ची पक्षाची जी घटना जोडली होती, त्यानंतर अतिरिक्त प्रतिज्ञापत्र दाखल करून त्यांनी असा दावा केला की वकिलाची चूक होती। त्यांनी एकूण 39 वेगवेगळी उत्तरं दाखल केली। त्यानंतर त्यांनी असं म्हटलं की प्रत्येक उत्तरात 2018च्या घटनेचा उल्लेख करून ती सादर करण्यात आली। मग 39 वकिलांकडून एकाच वेळी एकच चूक कशी होऊ शकते, हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न कपिल सिब्बल यांच्याकडून उपस्थित करण्यात आलेला आहे। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा कपिल सिब्बल यांनी मांडलाय। एकत्र येऊन अशी चूक करणे हा सुद्धा एक प्रकारचा कट किंवा षड्यंत्र असू शकते, कन्स्पिरसी असू शकते, असा मुद्दा कपिल सिब्बल यांनी मांडल्याचं पाहायला मिळतंय। आणखी यावरती एक घटनापीठाने जे काही निर्णय दिला होता, सीबी कॉन्स्टिट्यूशन बेंच जे आहे त्यांच्याकडून याविषयी निर्णय दिल्यानंतर अध्यक्ष त्याच्या अगदी उलट निर्णय कसा घेऊ शकतात। म्हणजे 5 सदस्यीय घटनापीठ जे धनंजय चंद्रचूड माजी सरन्यायाधीश आहेत त्यांच्या घटनापीठाने जो निर्णय दिला होता त्याच्या विपरीत, त्याच्या विरोधात विधानसभा अध्यक्ष कसा निर्णय घेऊ शकतात, असा सवाल सध्या कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टामध्ये विचारलेला आहे। आणि जी सुनावणी सुरू झालेली आहे त्याच सुनावणीत या 5 मुद्द्यांचा समावेश असल्याचं एकंदरीत चित्र सध्या पाहायला मिळतंय। सायली, नक्कीच भरत, जसं तुम्ही सांगितलं की 2018च्या शिवसेनेच्या संघटनात्मक रचनेचा सगळा उल्लेख असेल किंवा त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच निवडणुका होऊन या आमदारांनी निवडणूक लढवणं असेल आणि त्यानंतर नेतृत्वावरती शंका घेणं असेल, असे अनेक मुद्दे कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलेत। सगळ्या सुनावणींचं सगळं आपण विश्लेषण बघता प्रत्येक विश्लेषणामध्ये आणि प्रत्येक सुनावणीमध्ये कपिल सिब्बल काही महत्त्वाच्या विषयांवरती अधिकचा भर देत असतात। याही आजच्या आणि कालच्या सगळ्या सुनावणीचा सगळा संदर्भ बघितला तर विधिमंडळ पक्षातली फूट ही पक्षाची फूट मांडली न जावी, हाच मुद्दा यामध्ये महत्त्वाचा दिसतोय। तर अशा अनेक मुद्द्यांचा आधार घेऊन कपिल सिब्बल या ठिकाणी सुनावणी मध्ये आपली बाजू मांडताना दिसताय। भरत, आपण बघितलं की कपिल सिब्बल ज्या पद्धतीने सगळे मुद्दे मांडतायत त्यावरून शिंदे गटाला आणि त्यांच्या वकिलांना आता या सगळ्याचं उत्तर देणं कठीण जाताना दिसू शकतं। नक्कीच ज्या पद्धतीने कपिल सिब्बल पहिल्या दिवसापासूनच ॲग्रेसिव्ह मोडवरती आहेत ते पाहता आणि त्यांनी ज्या पद्धतीने युक्तिवाद केला, युक्तिवादामध्ये त्यांनी संविधानिक मूल्यांचा संदर्भ दिलेला आहे, त्याचबरोबर त्यांनी घटनात्मक जे फॅक्ट्स आहेत त्याचा संदर्भ दिलेला आहे, त्यांनी इमोशनल मुद्दे सुद्धा मांडल्याचं पाहायला मिळतंय। लोकशाहीला कशा पद्धतीने पक्षांतराचा धोका आहे, अशाच पद्धतीने घाऊक पक्षांतर कशी होऊ शकतात आणि त्यातून लोकशाहीला कसा धोका आहे, सर्वसामान्य मतदार जे मतदान करतात त्या मतदानाच्या हक्कावर या सगळ्यातून कशी गदा येऊ शकते, अशा अनेक मुद्द्यांवरती कपिल सिब्बल यांनी जोरदार असा युक्तिवाद केल्याचं पाहायला मिळालं। त्यामध्ये त्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावरती जोरदार हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळालं। केंद्रीय निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला त्या निर्णयावर सुद्धा कपिल सिब्बल यांनी हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळालं। 5 सदस्यीय घटनापीठाने जे काही निरीक्षणं नोंदवली होती त्यातील काही निरीक्षणांवरही कपिल सिब्बल यांनी आक्षेप घेतल्याचं पाहायला मिळालं। खरं तर कपिल सिब्बल यांनी याआधी जो युक्तिवाद केला होता त्या युक्तिवादामध्ये एक महत्त्वाची टिप्पणी, एक महत्त्वाचा स्टेटमेंट त्यांनी केल्याचं पाहायला मिळालं। ते म्हणजे हे 5 सदस्यांनी जो काही निर्णय दिला तो निर्णय आम्हाला मान्य नाही, हे प्रकरण 7 सदस्यीय घटनापीठाकडे पाठवण्यात यावं, अशा पद्धतीचा तो युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केल्याचं सुद्धा पाहायला मिळालं होतं। मात्र त्यानंतर त्याच 5 सदस्यीय घटनापीठाने जे मुद्दे मांडलेले आहेत त्याच मुद्द्यांवरती सध्या कपिल सिब्बल युक्तिवाद करताना पाहायला मिळत आहेत। कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादामध्ये 2 महत्त्वाचे मुद्दे सध्या प्रकर्षानं जाणवतात। ते म्हणजे भरत गोगावले यांची व्हीप म्हणून केलेली नियुक्ती ही बेकायदेशीर होते, हे निरीक्षण किंवा हा निर्णय 5 सदस्यीय घटनापीठ जे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वामध्ये जे 5 सदस्यीय घटनापीठ होतं या घटनापीठाने हा निर्णय दिलेला होता। त्यावरही सध्या कपिल सिब्बल त्याचा संदर्भ देत आपला विधानसभा अध्यक्षांवरती जोरदार हल्लाबोल करताना पाहायला मिळत आहेत। त्याबरोबरच त्याच 5 सदस्यीय घटनापीठाने उद्धव ठाकरे जे मुख्यमंत्री होते त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणं ही चूक होतं आणि त्यांनी राजीनामा दिला नसता तर सगळी प्रक्रिया आहे ही पुन्हा पहिल्यासारखी करता आली असती, पूर्ववत करता आली असती। हा जो मुद्दा मांडलेला आहे हा सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचा ठरताना पाहायला मिळतोय। त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जे बंड झालं त्यावरही काही कठोर ताशेरे ओढल्याचं पाहायला मिळत होतं। सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण जे आहे 5 सदस्यीय घटनापीठाने हे आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा
विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टामध्ये ढकलल्याचं पाहायला मिळत होतं, तर पक्ष आणि चिन्हाबाबतचा निर्णय हा निवडणूक आयोगाकडे त्यांनी सोपवल्याचं पाहायला मिळत होतं। आणि त्यानंतर हे सगळ्या निर्णयांची या निर्णयांचा आपण ताळेबंद पाहिला, एका पाठोपाठ या निर्णयांवरती एक नजर टाकली तर एक गोष्ट स्पष्ट होते की आता कपिल सिब्बल जो युक्तिवाद करतायत त्या कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादामध्ये 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत। त्यांनी पहिला महत्त्वाचा मुद्दा जो मांडलाय त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की जे काही निर्णयांची प्रक्रिया होती ही उलटसुलट होती। आधी विधानसभा अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय घेणं गरजेचं होतं। त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा, आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेतल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण जाणं गरजेचं होतं। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर निवडणूक आयोगाने अंतिम निर्णय देणं गरजेचं होतं। मात्र हे सगळं उलटं-सुलटं झालं, त्यावर आक्षेप घेतलाय। आता या आक्षेपावरती एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने काही मुद्दे उपस्थित केले जाण्याची शक्यता आहे। सादिक अली केसचा पक्षचिन्ह गोठवण्यासंदर्भात जो निर्णय होता त्या निर्णयाचा आधार, निर्णयाचा संदर्भ कपिल सिब्बल त्यांच्या युक्तिवादामध्ये घेताना दिसत होते आणि त्याच मुद्द्यावरती एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आक्षेप घेतला जाऊ शकतो। दुसरा महत्त्वाचा मुद्दा या प्रकरणामध्ये जितेंद्रसिंह राणा विरुद्ध स्वामी प्रसाद मौर्य ही जी केस आहे या केसचा सुद्धा संदर्भ देण्यात आला होता। पक्षांतरबंदी संदर्भातील ही केस होती, त्याचा तो मुद्दा सुद्धा खोडून काढण्याचा प्रयत्न मनिंदर सिंह जे आहेत एकनाथ शिंदे यांचे वकील त्यांच्याकडून केला जाण्याची शक्यता आहे। तिसरा महत्त्वाचा मुद्दा की ज्या पद्धतीने अनुसूची 10चा बेकायदेशीररित्या वापर करण्यात आला एकनाथ शिंदे यांना फायदा मिळवून देण्यासाठी, हा जो मुद्दा मांडलेला आहे त्यावरही आता एकनाथ शिंदे यांच्या वकिलांकडून हा मुद्दाही खोडून काढण्याचा प्रयत्न केला जाईल। त्याबरोबर जे संदर्भ दिलेले आहेत हे सगळे मुद्दे खोडून काढण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून केला जाईल। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या समोर सध्या कपिल सिब्बल यांनी केलेल्या युक्तिवादाच्या माध्यमातून आव्हानांचा भला मोठा डोंगर उभा झाला असला तरी सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बाजूनेही काही या युक्तिवादामध्ये काही घटनात्मक मूल्यांच्या बाबतीत त्यांनी जो आधी युक्तिवाद केला होता त्यातून त्यांच्या बाजूने काही झुकतं माप असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यातला पहिला मुद्दा की एकनाथ शिंदे यांनी प्राथमिक सदस्यत्वासोबत जे काही पदाधिकारी राष्ट्रीय कार्यकारिणी आहे त्याचं संख्याबळ, त्याचं बहुमत सुद्धा आपल्या बाजूने असल्याचा जो युक्तिवाद केल्याचं पाहायला मिळत होतं तोच युक्तिवाद पुन्हा एकदा केला जाण्याची शक्यता आहे। दुसरा मुद्दा, विधानसभा अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रतेबाबत आमच्या बाजूने निर्णय दिला असा सुद्धा युक्तिवाद कपिल सिब्बल करू शकतात। आणि खरं तर विधानसभा अध्यक्ष ही घटनात्मक संस्था आहे, या घटनात्मक संस्थेने दिलेला निर्णय आमच्या बाजूने आहे, त्यामुळे सुप्रीम कोर्टानेही आमच्या बाजूने निर्णय द्यावा असं म्हणत कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद खोडून काढला जाण्याची शक्यता आहे। निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह हे खरं तर एकनाथ शिंदे यांना दिल्याचं पाहायला मिळतंय, त्यामुळे ती बाजू एकनाथ शिंदे यांच्या बाजूने तो एक प्लस पॉईंट एकनाथ शिंदे यांच्या बाजूने असल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय।